आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा नका काळजी करू एवढी. आपल्या वृंदाताईला लवकर जामीन मिळेल, नका टेन्शन घेऊ. बाई मास्तर, आपली शमिका इतकी गुणी आहे. आता बर्फीला अंगाई म्हणून झोपवलं बाई. हो हो मग काय तर. बर्फीचा लाळा लागलाय हो तिला. आपण काय सांभाळू अशी सांभाळते बाई. काय म्हणाली माहितीये का? म्हणाली मला इथेच जेवायला आणून द्या. मध्येच जर बर्फी उठली तर मी तिला अंगाई म्हणून परत झोपेन, रडायला लागली तर. वा, खूप काळजी करते तिची. चल आपण जेवून घेऊया. हा चल. नाही 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 नाही, अशा काय माझी काय जेवण्याची इच्छा नाही. तुम्ही घ्या जेवून. का बरं? अहो माझी वृंदा तिकडे, कशी मला भूक लागेल मला सांगा. असेल तर काही तुम्हाला सांगतो, मी जेव्हा तो वृंदात होतो ना तेव्हा माझ्या सगळ्या मुली माझ्यासाठी लढल्या. आणि आता मला माझ्या मुलीसाठी काही करता येत नाही, काही करू शकत नाही. मी याचं खूप वाईट वाटतंय मला. इतका हातबल का करावं देवाने एखाद्याला? कोण हातबल मास्तर? तुम्ही? नाही बाई, तुमच्यामुळे तर आम्हाला धीर मिळतो. तुम्हीच जर असं हातबल झालात तर बाकीच्यांनी काय करायचं सांगा बरं. तुम्ही असं खचलात तर आम्ही काय करायचं? नाही बाई, असं काही चालणार नाही. मी जेवायला वाढते बाई, जेवून घ्यायचं. बाबा मी आलेच जरा. अरे झालं, तू काही कामात आहेस का? नाही. माझ्यासाठी थोडी कॉफी बनवून आणतेस प्लीज? आकाश अरे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. अरे तेच आभा मेसेज करतीये. मला तुझ्याशी बोलायचंय. आपण आयुष्यात जे ठरवतो ते होत का नाही? मी ठरवलं होतं नेहमी स्ट्रॉंग राहायचं, कधी वीक पडायचं नाही. कारण मी वीक पडले तर बाबा वीक होती. कधी रडायचं नाही, खचायचं नाही, नेहमी सगळ्यांना धीर द्यायचा. पण आज वृंदाताईला खोट्या आरोपांखाली अटक झाल्यानंतर मी बर्फीकडे बघितलं. मला रडायलाच यायला लागलं रे. मला कळतच नाही मी काय करू. मला बाबांचा चेहरा सुद्धा बघवत नाहीये. खूप कचलेत ते. मला खूप रडायला येत. पण तरी मला स्ट्रॉंग राहायचं. मला फार असं वाटतंय की आपल्याला रडायला येत असताना आपण कोणासमोर तरी जाऊन रडावं, जो कोणाला सांगणार नाही की मी वीक पडले म्हणून तुझ्या समोर रडते. तू समोर असतास तर बरं झालं असतं असं वाटू लागलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मुक्ता.
हेच हवं होतं ना तुला? ही आभा कुणाच्या तरी प्रेमात पडली पाहिजे. पडली ती प्रेमात. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता तरी समजून घे मुक्ता, हे वयच असं असतं. या अशा हळव्या क्षणी कुणीही पटकन प्रेमात पडतं का? तू आता या वेळेला आभाच्या मनस्थितीचा जर असा विचार कर. किती प्रेशर असेल तिच्यावर. एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात तिच्या आजूबाजूला, घरात इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत, आणि या सगळ्यामध्ये कुणीतरी आहे जो तिच्याशी कन्सर्न ठेवू नये, जो तिच्याबद्दल विचार करतोय. ही फिलिंग किती हवी हवीशी वाटत असेल तिला. इतकी हवी हवीशी वाटते की त्या व्यक्तीला प्रत्यक्षात बघण्याआधीच ती त्याच्या प्रेमात पडून मोकळी झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स. या सगळ्यात ना मला वाईट आबाचं वाटतंय. बिचारी, कारण तिला माहीतच नाहीये ज्या व्यक्तीच्या ती प्रेमात पडलीये ती व्यक्ती प्रत्यक्षात नाहीच आहे. शमिका, बाळा उठ, जेवायचं नाहीये का? शमिका उठ बाळा. बर्फी झोपलीये आणि मी पण. हो, पण खाऊन घ्यायला नको का? उपाशी कसं झोपणार? चल उठ. शमिका ऐक बाळा, उठवा ना तिला. नाही उठणार ती आता. बऱ्याचदा असंच खेळता खेळता घरी झोपून जाते. तासाभराने उठली ना की जेवेल. नका काळजी करू. ठीक आहे. दादा, उठलीस तू? जेवली नाहीस? भरवू तुला मी? तिला तिची मम्मा हवी ना? प्लीज तू उद्या वृंदा आंटीला सोडवून आणशील का? माझी मम्मा जशी अचानक निघून गेली तशी हिची मम्मा तर नाही जाणार ना अचानक निघून. वाचवशील ना? कोणाचीही मम्मा अशी सोडून गेली तर मला नाही आवडत. तू आणशील ना तिला परत? प्रॉमिस मी. प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी. मालवड, आपल्या या कोर्टात आतापर्यंत बऱ्याच केसेस आल्या, बरेच आरोप प्रत्यारोप पण झाले. त्या सगळ्या केसेस समोर ही केस खूप साधी आणि सोपी वाटू शकते, पण असं नाही. या केसचा जर नीट अभ्यास केला तर ही केस थोडी वेगळी आहे.
कारण न्यायालयीन कोठडीमध्ये माझ्या आशिलाची चौकशी करणारे पोलीस हे जरा मला संशयास्पद वाटतं. त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे, त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगी मला मिळाली. परवानगी आहे. थँक्यू. इंस्पेक्टर प्रवीण सावंत हाजिर हो. मी जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. PSI प्रवीण सावंत, त्या दिवशी जेव्हा मी रात्री माझ्या आशिलाला भेटायला आलो होतो तेव्हा तुम्ही त्यांची चौकशी करत होतात नाही का? हो. का? आय मीन, संध्याकाळ झाल्यानंतर कुठल्याही स्त्रीची चौकशी केली जाऊ शकत नाही हा नियम विसरलाच वाटतं. कसं आहे, आम्हाला फक्त एकच दिवस रिमांड मिळाला, ती सुद्धा न्यायालयीन कोठडी. त्यामुळे रात्री चौकशी करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जज साहेब, रिमांड जर वाढवला तर आम्ही रात्री चौकशी नाही करणार. हो, पण तरीही एकदा तुम्ही परवानगी घेऊनच चौकशी करायला हवी होती. सॉरी जज साहेब. जेव्हा तुम्ही माझ्या आशिलाची चौकशी केली तेव्हाच तुम्हाला कळलं असेल नाही का, माझ्या आशिलाचा त्या खुनाच्या प्रकरणात हात आहे. म्हणजे सगळे जे पुरावे वगैरे आहेत तेव्हाच मिळाले असतील. नाही नाही नाही, म्हणजे अद्याप त्यांनी असं काही स्टेटमेंट दिलेलं नाही. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माय लॉर्ड, मला जे काही पुरावे मिळालेले आहेत त्यानुसार हे सिद्ध होतंय की वृंदाने समीरला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे पुरावे आपणासमोर सादर करण्यासाठी मला परवानगी मिळावी. परवानगी. धन्यवाद मॅडम. मायलॉर्ड, आपण जे फोटो पाहतात त्या फोटोमध्ये वृंदासोबत एका वर्तमानपत्राचे प्रेस रिपोर्टर आहेत आणि वृंदाने या प्रेस रिपोर्टरना समीर विरुद्ध बातमी छापायला सांगितलेली होती. बघा जज साहेब, आपल्याच घरातील माणसांना अशा प्रकारे षडयंत्र रचून गुन्ह्यामध्ये अडकवणारी माणसं ही गुन्हेगार प्रवृत्तीचीच असतात. नाही जज साहेब, ते जे पाकिट आहे ते सत्यशीलच्या सांगण्यावरूनच मी दिलंय. सत्यशीलने सांगितलं होतं मला की कुठल्या तरी टेंडरची कागदपत्र आहेत त्यामध्ये, म्हणून मी दिलं ते. टेंडर? कसलं टेंडर? आणि मुळात टेंडर सारखे महत्वाचे पेपर जज साहेब मी वृंदाला का देईन? फोटो बोलू नकोस. तेच तेच तुला सांगतोय मी वृंदा, खोटं बोलू नकोस. हे बघ, इथे सगळं सत्य बाहेर पडतं आणि त्याला अनुसरूनच शिक्षा दिली जाते. तुझी तयारी असू दे, तुला शिक्षा होणार आहे वृंदा, तुझी तयारी असू दे.
ऑर्डर ऑर्डर. माय लॉर्ड, एक मिनिट. मला नक्की कळतच नाहीये हे डिस्कशन कशा संदर्भात चाललंय. हे मान्य आहे, माझ्या आशिलाने ते रिपोर्ट्स, ते फोटोज जे काही आहे ते त्या रिपोर्टरला दिले असतील, पण यावरून माझ्या आशिलाचा राणाच्या खुनामध्ये हात आहे हे कसं काय प्रूव्ह होतं? आणि समीरला अडकवण्याबद्दल म्हणाल तर समीरने अशी कुठली कंप्लेंटच केली नाहीये, कुठला आरोपच केला नाही. मला खरंच कळत नाही आपण कुठल्या बेसिसवर माझ्या आशिलाला अटक करतोय. तुम्हाला राणाच्या हत्येसंबंधी असे काही धागेदोरे मिळाले आहेत का ज्याने हे प्रूव्ह होईल की ही हत्या वृंदाने केली? अद्याप तरी नाही. तसा पुरावा असेल तर कोर्टात सादर करा. तोवर आम्ही वृंदा घोलप यांना जामीन मंजूर करतो. The court is adjourned for today. वृंदा, ही तर नुसती सुरुवात होती. पुढच्या हिअरिंगला मी तुझ्या आबरूचे काय धेंडवडे काढतो ना ते बघ. याच्यामुळे काय होईल, तुझ्या आबरूची लफ्तर वेशीवर टांगली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्याची जेव्हा उद्या हेडलाईन छापून येईल ना, एरडा बाप आहे ना, त्याला सहन होईल की नाही ह्याचा विचार कर. सगळ्यात महत्वाचं ते नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये? तुझ्या आई बापांवर केस केली पाहिजे. तुझं नाव सत्यशील ठेवलंय ना त्याकरता. तर ना तुझ्यामध्ये सत्य आहे ना शील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी यांची केस लढतोय ना तोपर्यंत तुझं हे स्वप्न पूर्ण नाही होत. आणि सत्या, कारण जेव्हा मी केस घेतो ना तेव्हा गुन्हेगार शेवटी जेलमध्येच जातो. सत्या, हा माझा माज नाही, रेकॉर्ड आहे. मला वाटतं बर्फी घरी वाट बघत असेल ना. निघूया. झोप बर्फी, बर्फी झोप, झोप बर्फी. आपण आल्यावर खेळूया हा. बघितलं बर्फीला कसं झोपवलं मी. लहान मुलांना झोपवता झोपवता दमायलाच होतं. बाई बाई. बाई खरंय ग बाई, माझ्यापेक्षा इतकं चांगलं कोण सांगू शकेल बाई लहान मुलांबद्दल. तेच ना, मग तिच्यासाठी गायले, नाचले, कविता पण म्हटल्या, पण काही झोपायला तयारच नाही. शेवटी झोपवलंच. बाई बाई.
माझी नक्कल करतेस होय गटामे? ताई, वृंदा आंटी, ताई बरी आहेस ना तू? ताई घाबरू नकोस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. अगं हो हो, थांबा थांबा जरा, तिला नीट घरात तरी येऊ दे आधी. हा ये वृंदा ये, बस बस. आबा पाणी घेऊन जा. वृंदा, आपली ठमी किती गुणी आहे बाई. बर्फीला किती छान सांभाळलं तिने. हा, आणि अजिबात कंटाळा म्हणून केलं नाही. जरा बर्फी जागी झाली की हिच्या कविता सुरू, गाणी सुरू. शाणी ग पोरती फार. हो, मी सांभाळलं बर्फीला. सो तू माझं कौतुक करशील, पण मला ते नकोय. त्याच्या बदल्यात मला काहीतरी दुसरं हवंय. तुला काय हवंय ते मान. माझ्या डॅडाला माफ करशील? तो तुला नाही वाचवू शकला.